आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 वर। चितळे समितीने अहवालात योग्य पद्धतीने बाबी मांडल्या नाहीत। सिंचन घोटाळ्यावरून तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंचा आरोप। उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली तर अजितदादांना जेल होईल, विजय पांढरेंचा दावा। निष्पक्ष चौकशी केल्यानंतर 12 मंत्री तुरुंगात जातील। तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंच्या आरोपांनंतर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार निवडून येण्यात एकनाथ शिंदेंचा वाटा। आतल्या सगळ्या गोष्टी मलाच माहीत, मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा। सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक। भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी। गणेश नाईकांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। संबंधित प्रकरणातील सर्व लेखाजोखा नाईक मुख्यमंत्र्यांना देणार। संजय शिरसाटांना टार्गेट केलं जातंय। सिडको गैरव्यवहार प्रकरणी उदय सामंतांची प्रतिक्रिया। शिरसाटांनी घेतलेल्या निर्णयासाठी एसआयटी नेमली नाही, उदय सामंतांचं वक्तव्य। एकामेकांवर टीका न करता महायुतीचा धर्म पाळावा। शिंदेंच्या शिवसेनेवरील गणेश नाईकांच्या टीकेवरून निलेश राणेंची प्रतिक्रिया। नवी मुंबई महापालिकेचं भूखंड सिडकोनं विकल्याचा आरोप करत नाईकांनी नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेवरती निशाणा साधला होता। सिडकोच्या 5000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप बिवलकर कुटुंबाने फेटाळले। रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल करणार बिवलकर कुटुंबाचा निर्णय। तर ती जमीन बिल्डरच्या घशात न जाता सरकारकडे जमा व्हावी, रोहित पवारांची मागणी। शिवसेनेचे ठाणे पालिकेसाठी मिशन 90, सर्व संघटना निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह होण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। काँग्रेस नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अमीन पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती। विधान परिषदेच्या सभापतीची काल घेतली होती भेट।